हालेलुया. योहान शुवर्तमान याचा अध्याय 12 आणि त्याचे 46 वचन या ठिकाणी प्रथम आपण वाचू. 46 योहान शुवर्तमान अध्याय 12 आणि त्याचं 46 वचन या ठिकाणी आपण रीड करू. 46 वचन. मी प्रकाश असा जगात आलो आहे यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आता शेवटच्या घटकेमध्ये, म्हणजे हा अध्याय ऑलमोस्ट कितवा वाचतो आपण, 12वा. आणि परमेश्वर हे सांगत आहे त्याच्या शिष्यांना, त्याच्या लोकांना, की जे लोक विश्वास ठेवतात त्यांनी कशात राहू नये, अंधारात राहू नये. पुन्हा वाचा या ठिकाणी 46 वचन. मी प्रकाश असा जगात आलो आहे. हा, परमेश्वर कसा आला, प्रकाश म्हणून. आणि तो म्हणतो का जो मला अनुसरतो तो पण कशामध्ये राहणार, प्रकाशामध्ये. राहणार. पण ही चॉईस आहे. ही काय आहे, चॉईस आहे. रीड करा या ठिकाणी. यासाठी की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधारात राहू नये. काय करू नये, अंधारात राहू नये. म्हणजे जे कॉमा करून तिथे लिहिलंय का तुम्ही कशात राहू नये, अंधारात राहू नये. म्हणजे आता हे आपल्या हातामध्ये आहे का प्रकाशात यायचं की अंधारातच राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण प्रॉपर वाचलं तर हे एक सेंटेन्स नाही, एक सेंटेन्स मध्ये दोन भाग आहेत. येस. परमेश्वर म्हणतो मी कोण आहे, प्रकाश प्रकाश आहे. आणि आता हे तुमच्या हातामध्ये आहे का तुम्हाला अंधारात राहायचं का प्रकाशात राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण परमेश्वरांनी आतापर्यंत सर्व गोष्टी आम्हाला काय केल्यात, शिकवल्यात, समजवल्यात, सांगितल्यात, महत्व पटवून दिलं. आणि त्या समय पण अगदी सुरुवातीपासून प्रभू येशू प्रत्येक शिष्याकडे जो जगिक होता त्यांच्याकडे व्यक्तिगत गेला, त्यांच्या जीवनात चमत्कार केला, त्यांना प्रभूचं महत्व पटवलं, त्यांना साध्या साध्या वेने एक्झाम्पल्स घेऊन, उदाहरण घेऊन त्या गोष्टी काय केल्या, समजवल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं अगदी सुरुवातीपासून. मग आता प्रभू म्हणतो का सगळं माझ्यातर्फे मी क्लिअर केलंय. तुमच्या लाईफमध्ये मिरॅकल पण केला, तुम्हाला माझा अनुभव पण दिला, तुम्हाला देवाचं महत्व शास्त्रामधून, दाखल्यामधून अनेक प्रकारे काय केलं, समजून सांगितलं. भयाचे आशीर्वाद काय, पापाचे परिणाम काय, हे सर्व तुमच्या समोर आहे. प्रभूसाठी उभा राहील त्याला पारितोषिक कसं मिळणार हे देखील तुम्हाला काय केलेलं आहे, शिकवलेलं आहे. म्हणजे एक समय शिष्य विचारतात ना का आम्ही सगळं सोडलं आम्हाला काय मिळणार. येस. तर ते आशीर्वाद काय आहेत, सगळ्या गोष्टी कोणी क्लिअर केल्यात, परमेश्वरांनी. आता परमेश्वर म्हणतो का आता तुमच्या हातामध्ये आहे, प्रकाशात राहायचं का अंधारात राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही अंधारात राहाल तर लगेच मी तुमचा न्याय करणार नाही, परंतु एक दिवस न्यायाचा नक्कीच येणार. जरी आज मी न्याय करण्यासाठी आलेलो नाही, पण एक समय तुमच्या जीवनात तो न्याय परमेश्वर 100% करणार आहे. पुढे कंटिन्यू कर. 47 वचन. आणि जर कोणी माझे वचने ऐकून ती पाळीत नाही तर त्याचा न्याय मी ठरवित नाही, कारण मी जगाचा न्याय ठरविण्यासाठी आलो नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता परमेश्वर हे पण क्लिअर करतो की मी न्याय ठरवण्यासाठी आलेलो नाही. जर मी सांगतोय, मी शिकवतोय, महत्व पटवून देतो, तर मी जर तुम्ही माझं ऐकत नाही तर लगेच पण मी तुमचा न्याय ठरवणार नाही. हे काही समाजासाठी होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण असं पण होणार नाही का कायमच तुमचा न्याय ठरवला जाणार नाही. एक समय येईल का न्याय पण काय करण्यात येईल, ठरवण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू म्हणतो का ज्या समय मी तुमच्यामध्ये होतो मी तुमचा न्याय ठरवणार, मी तुम्हाला महत्व पटवून देईल. तुमचं काम आहे का तुम्ही कोणाचं ऐकावं, देवाचं. पण जरी तुम्ही ऐकणार नाही तर मी तुमचा न्याय ठरवत नाही. म्हणजे काही समय तुम्हाला रिलॅक्सेशन आहे का मी तुमचा न्याय करत नाही, पण हे रिलॅक्सेशन जास्त दिवस राहणार नाही. पुढे काय लिहिलं, पुढे कंटिन्यू कर. तर जगाचे तारण करायला आलो. 48 वचन. जो माझा अव्हेर करतो व माझी वचने अंगीकारित नाही त्याचा न्याय ठरवणारा कोणी एक आहे. जे वचन मी बोललो तेच शेवटल्या दिवशी त्याचा न्याय ठरवील. प्रेज द लॉर्ड. येशू, मी पुन्हा सांगतो की एक एक गोष्ट समजून सांगत होता, एक एक फोड करून सांगत होता, एक एक उदाहरण त्यांच्या समोर मांडत होता. मंदिरामध्ये गेला, लोकांचे उदाहरणं मांडले, कार्यक्रमात गेला, त्यांचे उदाहरणं मांडले. प्रत्येक गोष्टीद्वारे परमेश्वर बोध करत होता. पण तो म्हणतो की जर तुम्ही आता ऐकत नाही लगेच मी न्याय करत नाही, पण नेहमी तसं राहणार नाही. हे वचन जे मी तुम्हाला सांगतोय ना, हेच वचन भविष्यात तुमच्या विरोधात काय करणार आहे, उभं राहणार आहे.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही ते ऐकून न ऐकल्यासारखं कराल, मी तुम्हाला काही म्हणणार नाही, परंतु भविष्यात हेच वचन तुमच्या विरोधात काय करणार, उभं राहणार. आणि ते म्हणणार का, ऐक, मी तुझ्या कानी पडलो होतो, मी तुझ्या जवळ आलो होतो, पण तू दार काय केलं नाही, उघडलं नाही, आणि हे वचन तुझ्यामध्ये पूर्ण होऊ दिलं नाही. म्हणून प्रभूची इच्छा आहे की हे आपण शिकावं, हे आपण समजावं, का जसं प्रभूने त्या शिष्यांना शिकवलं तसंच परमेश्वर आता कोणाला शिकवतोय, आपल्याला शिकवतोय. प्रत्येक गोष्ट परमेश्वर आम्हाला शिकवतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आध्यात्मिक गोष्टी प्रभूने शिकवल्या का नाही शिकवल्या आपल्याला? येस, शिकवल्या. थोडक्यामध्ये की आपण समय व्यतीत केला पाहिजे कोणाजवळ, देवाजवळ. देवाचं वचनाचं महत्व आहे, आराधनेचं महत्व आहे, प्रार्थनेचं महत्व आहे, उपासाचं महत्व आहे. हे सर्व महत्व कुणी पटवून दिलं? देवाने पटवून दिलं. मग जर देवाने शिकवलं तर ते मानलं पाहिजे. येस. पण आज आपण ते जर मानत नाही, काही कारणामागं लपतो. आज लपणं सोपं आहे, पण उद्या ते वचन लपू देणार नाही, कारण तेच आपल्या विरोधात काय करणार, उभं राहणार. ते म्हणणार त्या समय मी तुझ्याशी बोलत होतो, तुझं दार काय करत होतो, ठोकत होतो, पण त्या समय हे वचन, हे प्रकाशन तू तुझ्यामध्ये पूर्ण होऊ दिलं नाही. म्हणून आज जो प्रभूने आपल्याला दिलाय, देवाच्या सानिध्यापासून पळू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे काही महत्व पटवून देतो, प्रार्थनेचं असेल, आराधनेचं असेल, आध्यात्मिक जीवनाचं असेल, हे महत्व जर समजतंय तर अंमलबजावणी कोणी केली पाहिजे. येस. नाही केली लगेच कोणी तुम्हाला छडी मारणार नाही, पण एक समय येईल का काय होणार आहे, आपला हिशोब होणार. एक समय न्याय होईल, एक समय हे सर्व आपल्या विरोधात उभं राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो, जरी आता कृपेचा काळ आहे. कोणता काळ आहे? कृपेचा काळ. सध्या आपण जे जगतोय ना, तो कृपेचा काळ आहे. येस. म्हणून परमेश्वर आता बोध करतोय, पण नेहमी पण परमेश्वर बोध करणार नाही. परमेश्वरचं काम आहे सांगणं, शिकवणं, पण नंतर आमचं काम आहे का आम्ही त्याला रिस्पॉन्स द्यावा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडक्यात त्या 40 दिवसामध्ये पण आता भरपूर काही आपण काय शिकलोय, वचन. आणि या 40 दिवसाच्या पूर्वी पण आम्हाला प्रभूने काय केले, वचन शिकवलंय. आता हे आमचं काम आहे का आम्ही त्याला रिस्पॉन्स दिला पाहिजे. येस. आम्ही त्याला आपल्या जीवनात पूर्ण केलं पाहिजे. जर आम्ही ऐकतो, महत्व माहितीये, सगळं कळतंय, पण त्याचे व्हॅल्यूज आपण अजून जपत नाही आणि त्याप्रमाणे त्याला जे प्राधान्य दिलं पाहिजे जर ते देत नाही, तर परमेश्वर पण आम्हाला त्या प्रकारे पुन्हा बोध करणार नाही. पण एक समय येईल का हेच वचन आमच्या विरोधात काय करणार, उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज इम्पॉर्टन्स ठेवा कसला, वचनाचा. जे पण परमेश्वर तुमच्याशी बोलतो, वर्शिप असेल तुम्हाला इम्पॉर्टन्स पाहिजे, प्रेयर असेल तुम्हाला काय पाहिजे, इम्पॉर्टन्स पाहिजे. तुमच्याकडे जे बायबल आहे त्याचं पण तुम्हाला काय पाहिजे, इम्पॉर्टन्स पाहिजे. जर आम्ही हे फॉलो करणार नाही, आम्ही याची अंमलबजावणी करणार नाही, तर मग कधीच परमेश्वर पुन्हा आम्हाला रिस्पॉन्ड करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्यभिचारी स्त्री, प्रभू म्हणला तिला काय करू नको, मारू, पुन्हा पाप करू नकोस. काय करू नको, पाप करू नको. नंतर किती रेफरन्स वाचले का प्रभू जाऊन परत तिला विचारतो का पाप करते का नाही करत. नाही. परमेश्वर एकदा सांगतो, ऐकायचं का नाही ऐकायचं तुझं काम. येस. 38 वर्षाचा व्यक्ती दुखनाईकरी होता, त्याला प्रभूने बरं केलं, परत मंदिरात जाऊन त्याला गाठलं, म्हणलं काय करू नकोस, पाप करू नको. मग नंतर आम्ही किती वेळेस वाचतो की येशू परत गेला आणि त्याला सांगतो काय करू नकोस, पाप करू नको. परमेश्वर एकदा सांगतो, ऐकायचं का नाही ऐकायचं आमच्या हातात. येस. ऐकलं तर आशीर्वाद, नाही ऐकलं सध्या प्रभू काय नाही बोलणार, कृपेचा काळ आहे, पण समय निघून जाईल आणि तेच वचन आमच्या विरोधात उभं राहील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय परमेश्वर एकदा ताकीद देतो, 10 वेळेस आम्ही वाचत नाही बायबलमध्ये का परमेश्वर पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे गेला. आता हे आमचं काम आहे का आम्ही त्याला काय द्यावं, रिस्पॉन्ड द्यावं. जर आम्हाला आमच्या लाईफमध्ये तेवढं त्याचं महत्व नाहीये, इम्पॉर्टन्स नाहीये, तर आज काय नाहीये, आज आमचं लाईफ आम्ही जगतोय. लगेच प्रभू श्वास बंद करतोय का, नाही. आज तुम्ही समजा चर्चला नाही आले, लगेच श्वास बंद आहे का, नाही. लगेच घरामध्ये दुष्काळ पडतोय का, लगेच काय नाही होतंय, पण याचा अर्थ हे पण नाही का होणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव काय म्हणतो, सध्या जरी मी न्याय करत नाही, पण नेहमीच असं होणार नाही, एक समय येईल काही वचन तुमच्या विरुद्ध उभं राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतो का त्या दिवसापूर्वी तुम्ही आपले मार्ग काय करा, बदला. आणि जे महत्व मी तुम्हाला शिकवलंय, जे जगापासून तुम्हाला वेगळं केलंय, आता त्याचं काहीतरी सार्थक होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रत्येकाला व्हॅल्यू पाहिजे आपल्या स्पिरिच्युअल लाईफ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ते चर्च असेल, फेलोशिप असेल, तुमचं घरी पर्सनल डिवोशन असेल, प्रार्थना असेल, त्याचं व्हॅल्यू जर नाहीये, सध्या काय नाही, सध्या चांगलं चाललंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी आजचे दिवस प्रार्थना नाही की तर उद्या जेवण यायचं बंद होतं का, नाही. सध्या काही नाही, सध्या ओके. पण ही प्रत्येक गोष्टीच्या विरोधात वचन काय करणार आहे, उभं राहणार आहे.
आज देव लगेच कॉलर पकडणार नाही का तू का नाही बसला प्रार्थना, तू काल कुठं होता, चर्चा नव्हता आला. आज देव काय नाही बोलणार, पण हे वचन उद्या तुझ्या विरोधात उभं राहणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमाल, किती लोकांना समजतं. इथं क्लिअर लिहिलंय का जे वचन मी तुमच्याशी बोलतोय हेच वचन उद्या तुझ्या विरोधात काय करणार, उभं राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचनाला आपण चुकू शकत नाही. आज चुकवतोय पण उद्या हे वचन पण आम्हाला चुकू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्हाला स्वर्गात जायचंय. कुठं जायचंय? स्वर्गात. जसं आज आपण कोणाला चुकवतोय, वचनाला, पण उद्या देवाचं वचन म्हणतं का मी पण तुम्हाला चुकून जाऊ देणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज आपण कोणाचं ऐकलं पाहिजे? देवाचं. आज आपण देवाचं ऐकलं पाहिजे. देव घडी घडी नाही सांगणार. एकदा प्रभू महत्व पटवून देईल, मग तुझ्या हातात आहे फॉलो करायचं नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. जर तू मान्य केलं प्रभू तुला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. आदम हवेला प्रभूंनी बनवलं, आज्ञा दिली, मग परमेश्वर एक सिक्युरिटी अजून देऊ शकला असता. प्रभू अल्फा आणि ओमेगा आहे, आत्म्यात त्याला माहिती आहे कधी कोण चालणार कधी कोण पडणार आहे. पण देवानी फ्री विल दिली बाबा. जबरदस्तीने परमेश्वर करत नाही. महत्व पटवून देतो, मग तुमच्या हातात आहे त्यात राहायचं का बाहेर पडायचं. प्रेज द लॉर्ड. मग हालेलुया. आध्यात्मिक महत्व आम्हाला कुणी पटवून दिलंय? देवाने. परमेश्वराने. म्हणून जो टाइम स्पेंड केला पाहिजे ना प्रभू बरोबर तो केलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही रिझन सांगाल, एक्सक्यूज सांगाल, व्यक्तीला शांत कराल, तो टाइम टळून जाईल. पण येणाऱ्या समयात ते वचन टळू जाऊ शकणार नाही. ते 100% आपल्या अगेन्स्ट मध्ये काय करणार, उभं राहणार. कारण ते वचन आपल्यासाठी आहे. आणि ते कोणात पूर्ण व्हावं त्याची इच्छा आहे आपल्यामध्ये. जर ते आपल्यामध्ये पूर्ण झालं नाही चर्च, तर हे वचन हिशोबासाठी परत उभं राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून वचन चुकू नका, वचन पळू नका, आणि कोणत्याही रिझन मध्ये लपून असं समजू नका का वचाला वेळ टळली, पण तो समय नक्की येईल हे वचन स्टँड घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज समय पळू नका, हे वचन आपल्यामध्ये काय होऊ द्या, पूर्ण होऊ द्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगितलं बाबा बायबल घेऊन या. 2दा सांगाल, 3दा सांगाल, 4थ्यांदा सांगणार. येस. तुला जर महत्व नाहीये, तुला जर जीवनात निराश होऊन किंवा जीवनामध्ये एखादा त्रास घेऊनच जर प्रभूचं महत्व शिकायचं, तसेच शिक. मी एकदा सांगाल, 2दा सांगाल, त्याच्या पलीकडे किती सांगणार. येस. मी 2दा सांगणार चर्चला कसं ये, लवकर ये. तिसऱ्या टायमाला मी सांगायचं काय करून टाकल, सोडून टाकल. बाबा ठीक आहे, तुला नाही आवडत, तुला नाही पटत, तू तुझं बघ, यायचं ये, नाही यायचं नको येऊ. पण तू जे काही सांगण्यात येतंय ते येणाऱ्या दिवसात तुमच्या अगेन्स्ट मध्ये उभा राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू म्हणतो का आज मी तुमचा न्याय करत नाही, पण एक समय येईल काही तुमच्या विरोधात उभं राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इम्पॉर्टन्स दिले जातील, इम्पॉर्टन्स शिकवले जातील, इम्पॉर्टन्स पटून दिले जातील, परंतु ऐकायचं का नाही ऐकायचं हे आपल्या हातात आहे. येस. प्रेज द लॉर्ड. वारंवार फोर्स करण्यात येणार नाही, नाही तर मग तुम्हाला वाटेल का आम्ही काही तर आहे आणि आमच्या विना प्रभूचं काम पुढेच जायना. प्रेज द लॉर्ड. म्हणून परमेश्वर तसंही करत नाही, प्रभू दुसऱ्याला उभं करतो. येस. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर त्याचा उपयोग कोणाच्या गौरवासाठी करतो, देवाच्या गौरवासाठी. इस्रायल हे चांगलं उदाहरण आहे. जीव ओतला प्रभूने कोणासाठी, इस्रायलसाठी. नंतर प्रभूने बोलायचंच बंद केलं. आता सगळे कोणाशी बोलतोय, आपल्याशी बोलतोय. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपण पण रिस्पॉन्ड द्यायचं बंद करू तर प्रभू तिसऱ्याशी बोलायला सुरुवात कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव रिस्पेक्टेबल आहे, त्याला इतकं कॅज्युअली घेऊ नका. जर तो आपल्याला टाइम देतोय, तो आपल्याशी बोलतोय, तर त्याला आपण त्याप्रमाणेच रिस्पॉन्ड दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. परमेश्वर गेला शिमोनच्या घरी आणि रिस्पेक्ट कोणाकडून मिळाला त्याला, स्त्रीकडून. म्हणून त्यांनी इकडे रिस्पॉन्ड कमी केला आणि रिस्पॉन्ड तिकडे जास्त दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेला कोणाच्या घरी होता, शिमोनच्या घरी, पण तिथून रिस्पॉन्ड कसा होता, कमी होता. आणि व्यभिचारी स्त्री करून जी आता न्याय झाली, तिचं लाईफ बदललं, तिच्याकडून रिस्पॉन्ड जास्त होता. म्हणून प्रभूचा अप्रोच आता तिकडे जास्त होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इकडे रिस्पॉन्ड नाही, इकडे काय आहे, रिस्पॉन्ड. इकडे उभे केलं जातं, इकडे ऐकलं जातं, मग परमेश्वर पण तिकडे ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय. जिथं रिस्पॉन्ड आहे ना तिथं परमेश्वर 100% जो रिव्हील होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं मी आपण हे शिकलो होतो की जिथं स्तुती आहे ना तिथं देव अजून ओपन होणार. पण जिथं स्तुती नाहीये, जिथं आज्ञाधारकपणा नाहीये, तर प्रभू तिथं अजून ओपन केला जाणार नाही. एक लिमिटेशन्स राहील, त्याच्या पुढे परमेश्वर आम्हाला प्रगट होणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही त्याला रिस्पॉन्ड देता, तुम्ही त्याला ऍक्सेप्टन्स देता, ते वचन तुमच्या लाईफमध्ये पूर्ण करता, तर पुढचं पण वचन अजून ओपन होत जातं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. जर एखाद्या लेकराला आपण शिकवायचं म्हटलं ना, आपण म्हणलं टेबलच येत नाही, काय येत नाही, टेबल येत नाही, त्याचे गणित घेऊन फायदा आहेत का, नाही, त्याला प्लस मायनसच येत नाही.
तर पुढचं घेऊन काही फायदा नाही. काही काहींना म्हणजे मॅथ्सचं बेसिक्स पण कधी कधी जमत नाही, तर पुढचं घेऊन काही फायदा नाही. तसंच परमेश्वर बघल का रे बेसिक जर हा समजला नाही तर याला अजून मूळ गाभा सांगून फायदा नाही. आणि जर गाभा कळणार नाही तर अजून देवाजवळ येणार नाही. हा आपला ड्रॉबॅक राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे काही प्रभू आज शिकवतोय, जे काही वचन ओपन झालंय या 40 दिवसांमध्ये, याच्या पूर्वी, ते फक्त नावाला नव्हतं, ते फक्त प्रगटीकरण ऐकण्यासाठी नव्हतं. चला मला वाचनाचं नॉलेज मिळालं, याचे कनेक्शन असे होते. त्याचं कनेक्शन तुझ्या लाईफमध्ये कसं करता येईल हे तू बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक देवाचं वाचनाचं उलगडणं आहे ना, ते फक्त एक विजडम ज्ञानप्रमाणे वापरतात. अरे हे असं नाही, असं आहे, ओके मला ही स्टोरी कळली. ती स्टोरी नको कळू देऊ. तुला परमेश्वर काय ओपन करतोय त्याच्यात, तुला काय प्रभू टाकतोय तुझ्या हात, ते तू बघ. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळते प्रत्येकाला. आपण फक्त कुठे एन्जॉय करतो, काय उघडलं वचन, पण त्या वाचनात मस्तसाठी काय उघडलं, येस. आणि देवाने तिथं मला काय बुद्धी टाकली ते इम्पॉर्टंट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रगटीकरण एक ओपन होतं, पण तुमच्या जीवनात कुठं कुठं प्रकाश पडला ते इम्पॉर्टंट, तो प्रकाश Yes. पडला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज जे तुम्ही शिकलात, जे मी शिकलोय, आपण त्याला रिस्पॉन्ड दिला पाहिजे. बायबलचं महत्त्व पाहिजे, प्रेयरचं महत्त्व पाहिजे, फास्टिंगचं महत्त्व पाहिजे, फेलोशिपचं महत्त्व पाहिजे. ॲक्सेप्टन्स नाहीये, व्हॅल्यू नाहीये, रिस्पॉन्स नाहीये, परमेश्वर बोलणं बंद करून टाक. देवाला आदर त्याचा काय केला पाहिजे, आपण दिला पाहिजे. नाही तर हेच वर्ड आणि येणाऱ्या दिवसात आमच्या अगेन्स्ट काय करणार, उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही फर्स्ट गोष्ट शिकलो आपण. देवाने आम्हाला कशाबद्दल शिकवलं, साईन. पापाबद्दल. कशाबद्दल, पापाबद्दल. पापाबद्दल. आता त्याच्यात राहायचं का बाहेर पडायचं, निर्णय कोणाचा, आपला. महत्व देवाने सांगितलं. राहण्याचे फायदे काय, न राहण्याचे नुकसान काय, हे सगळं प्रभूंनी प्लस मायनस आम्हाला काय केलंय, ओपन केलं. का तुला काय फायदा होतील, काय नुकसान होतील, तू बघून घे. मग आता हा डिसिजन आता परमेश्वर आपल्या हातात सोपवतो. कोणाच्या हातात, बाबा मी तुला महत्व पटवून दिलं. पापाला अनेक प्रकारचे फाटे आहेत, गर्व, मीपणा, व्यभिचार, अहंकार, हेवा. राहायचं का सोडायचं, प्रभू येऊन तुला फोर्सफुली ओढत नेणार नाही. योसेफाला कोणी धरून असं बाहेर आणलं नाही. तुझं डिसिजन आहे, लाईफ तुझं आहे. ऐकायचं नाही ऐकायचं हे तू ठरव. कमॉन, कळतंय. मीपणा, गर्व आहे, ऐकायचं नाही ऐकायचं तू ठरव. स्वभाव आहे, बदलायचं नाही बदलायचं हे तू ठरव. देव तुला सांगल, देव 2दा-3दा तुझं डोर नॉक करल, पण जर तुला ते ऐकायचं नाही, रिस्पॉन्ड द्यायचं नाही, तर परमेश्वर पण पुन्हा त्या गोष्टीवर हात टाकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं काम आहे, माझं काम आहे का मी त्या वाचनाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का, कारण आम्हाला प्रभूचं महत्व पटलंय. आणि जर परमेश्वर डोर नॉक करतोय तर डोर काय केलं पाहिजे, आपण ओपन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर आम्हाला कळतंय का या वाचनातून अजून कोणी नाही, पण कोण बोलतोय, परमेश्वर. आणि जर देव बोलतोय तरी तू लपतोय आदम हवेसारखं, तर तसं जमणार. कारण तू आपल्या बुद्धीने वेगळे पत्ते लावतो, तुला वाटतं की ह्याद्वारे माझी नग्नता झाकती, तशी झाकत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. कमॉन, कळतंय. आज लोकांनी आदम हवेला फॉलो केलंय, प्रत्येकाने आपला एक वेगळा पत्ता आणला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रत्येक काय करतो, आपला ना करते पण एक पत्त्या मागे लपवतो. तो म्हणतो मी बरोबर आहे, पण ते म्हणतो अरे झाकायचं कसं तेही तुम्हाला माहित नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या मनाने आपलं पाप झाकू नका. पाप फक्त कोण झाकू शकतो, येशू. परमेश्वरच झाकू शकतो. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांना कळतंय. आज जो काही करतोय प्रभू सांगतो कशाबद्दल, पापाबद्दल, पण कुणी ऍक्सेप्ट करायला तयार नाही. का मी चुकतोय म्हणून, माझं लाईफ रॉंग आहे म्हणून, हा इथं गडबड. त्याकडे एक पत्ता आहे, काय त्याच्याकडं पत्ता. पत्ता मीन्स कळतो ना. आदम हवेने काय केलं, पत्ते बांधले. हा पाप केलं, लगेच पत्ते आणले, पत्त्याने ड्रेस काय केला, बनवून घेतला, आपली नग्नता झाकून घेतली. आज प्रत्येकाने पत्ते फॉलो केलेत. येस. प्रत्येकाने एक वेगळा रेफरन्स फॉलो केला बायबलमधूनच, वेगळा पत्ता नाही आणला. आता हे बी खूप हुशार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पत्ते बी कुठे शोधतात, वचनातून. वेगळे पत्ते लावून येतात वाचनातून. जे का वचन सांगतंय, पण ते वचन तिथं फिट होतंय का. तू तुझ्या ना करते पण तुझ्या बुद्धीने लपवतोय. आज तू लपवतोय, आज तू लोकांना म्हणतोय सांगा बायबलात लिहिलंय, मग हे ऐकायचं का ते ऐकायचं. हे बी पवित्र शास्त्रात, तेही पवित्र शास्त्रात. येणाऱ्या दिवसात हेच वचन तुझ्या विरोधात उभं राहणार. कमॉन, कळतंय. आज तू किती हुशार राहण, कोणताही रेफरन्स शोधून काढ, पण वाचनाला ठकू शकशील का. नाही. उद्या जे वचन आमच्या अगेन्स्ट स्टँड घेणार आहे त्याला तू कसं डिफेंड करणार आहेस,
कसं त्याला तू पटवून सांगणार आहे का मी जे केलं ते बरोबर आहे? उद्या त्या वाचनात तू ठकू शकत नाही. माणसाला पण प्रत्युत्तर देऊ शकतो दुसरा रेफरन्स घेऊन. कोणाला? माणसाला. जर मी म्हणलो ना हे चुकीचं करतोय, आपण लगेच दुसरा रेफरन्स आणू, हे काय हे बरोबर आहे, हे काय पवित्र शास्त्रातून आहे. मला कदाचित तू उत्तर देऊ शकतो, पण प्रभूच्या वचनात तू उत्तर देऊ शकतोस. येस. तू वचनाद्वारे कन्फ्यूज करू शकत नाही. नाही. सैतानाने काय केलं? प्रभूला कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला. कशामध्ये? वचनामध्ये. वचनामध्ये. अरे येशू स्वतः वचन आहे आणि वचनाला वाचनात कसं कसं कन्फ्यूज करशील? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतं येशू कोण आहे? वचन. आणि सैतान त्याला कशाने कन्फ्यूज करतोय? वचनाने. झाला कन्फ्यूज. नाही. पण आपण कन्फ्यूज आहे अजून पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कन्फ्यूज आहे का? आपण पत्ते काढलेत आणि त्या पत्त्याद्वारे आपली काय झाकली? नग्नता. परमेश्वर आज सांगतोय ऐकायचं नाही ऐकायचं हे तुझ्या हातात आहे. जीवन तुझं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रभू म्हणतो का आज जर तू पळ काढशील, आज जर तू ऐकणार नाही, तर हेच वचन उद्या तुझ्या विरोधात काय करणार? उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देव बोलतो ना तर प्रत्येक संदेशाचा, प्रत्येक विषयाचा परमेश्वर काय घेणार? आमच्याकडून हिशोब घेणार. कारण मी म्हणतो म्हणजे जे प्रभूने मला शिकवलं, जेवढं वचन उघडतं ना हे सुंदर पण आहे का? कारण तू देवाच्या जवळ जातो, पण ॲट द सेम टाइम आता हे चॅलेंजेबल पण आहे का तेवढं तुला फॉलो करावं लागणार. येस. का? कारण तेवढं पहिले तुझ्याकडे प्रगतीकरण नव्हतं म्हणून अल्लड होता म्हणून ठीक होता, पण आता जर तुला एवढं प्रभूने शिकवलं तर तुझं लाईफ पण तेवढं तसं झालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फायदे पण आहेत आणि नुकसान पण आहेत. प्रेज द लॉर्ड. नाही कळलं तर नुकसान आपलं, प्रभू समजत नाही. पण जर समजला तर चर्च एक ठिकाणी प्रभू आम्हाला पकडू शकतो. जर समजला तर तेवढं अंमलबजावणी पण झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि या शेवटच्या दिवसांमध्ये तेवढा प्रभू ओपन होतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रोज काही ना काही नवीन वाचनाच्या फोडीन प्रगटीकरण समोर येतात. हे साईन आहे परमेश्वराचं लास्ट डेचं का प्रभू फटाफट रेव्हलेशन ओपन करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे एक टाइम होता की मोजके प्रकाशन असायचे आणि तेवढ्यावरच चालायचं, तेच चालायचं. पण आज एव्हरी वीक कुठं ना कुठं युट्यूबवर काही ना काही नवीन, काही ना काही नवीन, काही ना काही नवीन. हे असंच नाहीये, ही कोणाची बुद्धी नाहीये, हे कोणाचा शहाणपण नाही. हा टाइम आहे प्रभूचा, टाइम आहे स्वतःला ओपन करण्याचा. प्रभू ओपन करतो का तुम्ही अजून जवळ या, अजून जाणून घ्या. पण आपण जवळ आलं पाहिजे का पळालं पाहिजे? जवळ आलं पाहिजे. आज जर पळालो तो उद्या वचन पळू देणार नाही. येस. म्हणून तो म्हणतो का आज जर तुला पाप कळलंय ना मग हे तुझ्या हातामध्ये, सोडायचं का त्याच्यात राहायचं. प्रेज द लॉर्ड. जर प्रभू म्हणतो ही संगत बदलते, ही संगत बदलली पाहिजे. प्रभू म्हणतो ही राहणीमान बदलते, ही राहणीमान बदलली पाहिजे. जी काय तुझ्या सवय ती सोड, ती सवय सोडली पाहिजे. आज तू रिझन्स देशील पण उद्या हे वचन तुझ्या अगेन्स्ट स्टँड घेणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर वारंवार येणार नाही सांगायला. कुणाचं काम आहे? आपलं. आपलं काम आहे चर्च. फॉलो नाही करणार तर प्रभू इन्व्हेस्टमेंट नाही करणार. इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्याच्या गौरवासाठी उपयोगात नाही आणणार. येस. एक नॉर्मल बिलीवर बनून राहशील पण देवाचं पात्र, देवाच्या महिमेचं पात्र तू कधी बनणार नाही. म्हणून देवाची इच्छा का आपण पात्र बनावं त्याच्या गौरवाचं. पण देव त्याला यूज करल जो कोणाचं ऐकतो, देवाचं ऐकतो. कारण देवाने महत्व पटवून दिलंय. चांगलं काय आणि वाईट काय, चांगल्याचे फायदे काय, वाईटचे नुकसान काय, हे सगळं प्रभूने सांगितलंय. जर अजूनही ऐकतोय आणि आपण तसं चेंजेस आणत नाही तर प्रभू पुन्हा पुन्हा सांगणार. येस. कमान किती लोकांना कळतं. मग त्यांच्याबद्दल असं होतं चर्च पुढे जाऊन ते ऐकतात तरी ते ऐकू शकत, ते पाहतात तरी ते पाहू शकत नाही. आणि ही अवस्था एक विश्वासाच्या लाईफमध्ये सगळ्यातून भयानक. येस. कारण 100% त्याला प्रभू फोडणार. इस्रायलला प्रभू बघून रडला, इस्रायलला बघून प्रभू रडला आणि तो म्हणला दगडावर दगड राहणार नाही. येस. ही कंडिशन का आली? ते येशूला पाहत होते तरी त्याला पाहू शकत नव्हते. ते येशूला ऐकत होते तरी ते येशूला समजत नव्हते. आणि ही कंडिशन ज्या माणसाच्या लाईफ मध्ये येते ना कळतं आता याचा फटका आहे. येस. आता याला टोला 100% बसणार आहे. का? सगळं डोळ्या देखत आहे तरी याला दिसत नाही, सगळं कानावर पडतं तरी याला समजत नाही. मला आता कोणत्या पद्धतीने सांगावं? येस. आता एकच पद्धत आहे, याचा काय होणार? नाश होणार. कमावून कळतं चर्च ही अवस्था भयानक आहे. पण त्याच्या अगोदर माणूस वळला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची सहनशीलता काय करते? वाढ बघते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज तू देवाचं वचन नाकारू नको. अजूनही वेळ आहे का तू कोणाकडे टर्न हो? परमेश्वराकडे. कारण तुला कोणाचं महत्व पटवून सांगितलंय? देवाचं महत्व पटवून सांगितलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून तू पळू शकत नाही. ते वचन 100% तुझ्या विरोधात काय करणार? उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं?
प्रभूने आम्हाला काय शिकवलं सेवेत? जबाबदारी. सगळं महत्व पटतं कसलं? परमेश्वराचं. सुवार्ता झाली पाहिजे, प्रभूची सेवा झाली पाहिजे, देवाचं कार्य झालं पाहिजे, सगळं पटतं, तरी तो जबाबदारपणा येत नाही. जो जबाबदारपणा आहे ना आपल्या प्रत्येकात, कोणाच्या गौरवासाठी देवाच्या आला पाहिजे का नाही? येस. पण ती जबाबदारी माणसात अजून पण येत नाही. याचा पण हिशोब प्रभू घेईल. कमॉन, कळतंय चर्च? मी तुम्हाला काल सांगितलं ना, आपण अंगणात होतो. कुठं होतो? अंगणात. देवाने याजक म्हणून मंदिरात आणलं. येस. फक्त आतलं वैभव पायासाठी का सेवा करायसाठी? सेवा करण्यासाठी. मग ती जबाबदारी कोण घेणार आहे? येस. किती सुंदर शिकवलं प्रभूने. का मंदिराची व्यवस्था अशी होती का मंदिरमध्ये फक्त याजक जातो, अंगणामध्ये लोक राहतात. म्हणून देवानी मंदिरात येण्यासाठी पहिले आपलं काय बनवलं? याजक बनवलं येस. आणि मंदिरात आणलं. पण तो म्हणला मंदिरात आणून परमपवित्र स्थानात पडदा आहे आणि देवाचा वैभव पाहू शकत नाही. म्हणून त्यांनी पडदा पण काय केला? फाडला, जेणेकरून तू इथूनच कोणाचा वैभव बघावं? देवाचं. आणि देवाची सेवा करावी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण तरी जे महत्व पटलं पाहिजे, आज लोकांना ते महत्व नाही. आपण जबाबदारी कोणाचं काम केलं पाहिजे? देवाचं काम. जर आज तू करणार नाही, हेच वचन तुझ्यावर तू उभं राहणार येस. का तू देवाच्या गौरवासाठी का स्टँड घेतला नाहीस? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? इस्रायल ज्या बंदिवान अवस्थेत होतं, शद्रक, मेशक, अबेदनेगो, अजून बी यहुदी असतील, आणि सांगितलं का बाबा दुसऱ्याला नमन का मूर्तीला काय करायचं? नमन करायचं. पण ह्या लोकांनी स्टँड घेतला कोणासाठी? देवासाठी. आणि ती कदाचित एवढ्या लोकांमध्ये 3 लोक यांना कोण ओळखणार आहे? पण देवाची नजर आहे तिथं. येस. माझ्यासाठी स्टँड घेतो का? माझ्या गौरवासाठी. आणि ती एक गोष्ट प्रभूला आवडली आणि प्रभूने ती गोष्ट या पवित्र शास्त्रामध्ये हायलाईट केली. प्रभू पर्यंत ही गोष्ट प्रत्येकाला काय व्हावी? कळावी. काही लोकांनी कोणासाठी स्टँड घेतला? देवासाठी. म्हणून आपण पण स्टँड घेतला पाहिजे. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या महिमेसाठी. कारण देवाने आपल्याला जी जबाबदारी दिली ना चर्च, ही पाळण्यासाठी नाही, ही गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा अटॅक येईल मगच तू म्हणणार आहे का सेवा करणार आहे? कम ऑन, कळतंय? आज सगळे फंक्शन कसे चाललेत? चांगले. म्हणून तू जगात चांगलं चाललंय तुझं. एन्जॉय द लाईफ. ज्या एखादा झटका बसल, एखादा पॅरलिसचा अटॅक येईल, मग तुला कोण आठवल? देव. मग लोक म्हणतात प्रार्थना करा का मला देवाच्या मंदिरातच येऊन देवाचा गौरव करायचा. अरे ते म्हणतो मंदिरात येऊन काय, मला तुला सेवेत उपयोग करायचा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू कधी कोणाचं ऐकलं नाही? तू देवाचं ऐकलं नाही. देवाला तुला काम सोपवायचं होतं, पण तू देवाचं काम हाती घेतलं नाही. किती लोकांना कळतंय चर्च? कोणाचं काम करा? देवाचं काम नाही. चर्च म्हणजे पॉलिटिक्स आहे. अरे घरी पॉलिटिक्स आहे, घरी भांडण, घर सोडून पळतो का? राहतो का नाही राहत? येस. घरामध्ये तरी पडतं का कधी कधी आपलं? तर राहतो का नाही राहत? येस. मग प्रभूच्या सेवेसाठी राहायला पाहिजे की नाही राहायला पाहिजे? येस. राहिलं पाहिजे. कमॉन, कळतंय? घराहून माणूस नाही पडत चर्च कधी. किती त्रास असू द्या, परत जातो का नाही जात संध्याकाळी? 3 दिवस जरी रुसून कुठं गेला, 4था दिवस परत येतो का नाही येत? घराचं महत्व आहे, पण देवाच्या सेवेचं महत्व नाही माणसाला. जर देवाचं काम आज करणार नाही, हेच वचन येणाऱ्या दिवसात उभे राहतील. का तुम्ही माझं काम केलं नाही? का तुमची ओळख मी बदलली? का तुम्हाला जगापासून मी वेगळं केलं? का तुम्हाला एक नवीन परिचय मी दिला? का तुम्हाला पवित्र आत्मा दिला? का तुम्हाला एवढं शिकवलं? याचं महत्व काय? तुम्ही जबाबदारी घेतली पाहिजे होती, पण तुम्ही देवाचं काम पूर्ण केलं नाही. अशा लोकांना प्रभू जिथं रडणे व दात खाणे चालू आहे त्या ठिकाणी टाकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणाल तुला वेगळं करून तू काहीच केलं नाही. आयुष्यभर फक्त तुझं दुखणं देवासमोर काय करत गेला? मांडत गेला. इतका प्रभू समजून पण तू स्टँड घेतला नाही. कोणाच्या महिमेसाठी? देवाच्या महिमेसाठी. प्लीज स्टँड घे. कोणासाठी? देवासाठी. देवासाठी. नाही ते वचन तुझ्या विरोधात काय करणार? उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे लोकांना समजतं. निकेदमस्कर प्रभू परत गेला का? नाही. परत काउन्सिलिंग करतो जाऊन त्याची. नाही. होऊ शकतं माइंड चेंज होऊन हा परत कशाला येईल? सेवेमध्ये येईल. देवाने त्याच्यापेक्षा म्हणजे तो तरी खूप ज्ञानवंत होता, पण देवाने असे निवडले एकदम गेले गुजरेले लोक घेतले. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. हा, परमेश्वर वारंवार सांगत नाही. ऐकणाऱ्याला वाटेल मीच काहीतरी म्हणून देव एवढा मागं लागलाय माझ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? म्हणून देवाने गाढव निवडलं. काय निवडलं? गाढव. का याला उघडं राहायची सवय. येस. पण त्याला मी वस्त्र घातले. काय घातले? वस्त्र घातले. जेणेकरून लोकांना कळावं का हा प्रभूचा गौरव आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्लीज चर्च पळू नका. जे काही प्रभू तुम्हाला प्रेयर लाईफ बद्दल सांगतो ते करा. जे काही प्रभू सांगतोय चांगलं आहे ते करा. जे काही सांगतो प्रभू वाईट आहे ते करू नका. जर आज पळताय, कुणी तुम्हाला 10 वेळेस म्हणणार नाही. शेवटी लाईफ तुमचं आहे. शेवटी लाईफ तुमचं आहे.
पण परमेश्वर म्हणतो का ज्यास न्यायाचा समय येईल त्यास गप बसता जाणार नाही. हे वचन तुमच्या अगेन्स्ट उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आपण एवढं शिकतो तर स्टँड घेतला पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. नाही तर मग काही अर्थ नाही. मग आपण पण त्या पुरुषांसारखे आहेत जे फक्त प्रश्नच विचारतात. कोणाला? येशूला. त्यांना पण सवय होती फक्त काय विचारायचे? प्रश्न. जर हे असं असेल तर स्वर्गात कसं असेल? आज स्वर्गात या तर खरं पहिले. येस. कम ऑन. प्रश्न कुठले पडलेत? स्वर्गातले प्रश्न आहेत पण तयारी नाही स्वर्गाची. स्वर्गाची तयारी कर, फक्त प्रश्न ठेवू नकोस. प्रेज द लॉर्ड. आपण चर्च देवासाठी स्टँड घेतला पाहिजे. येस. तो म्हणतो का मी प्रकाश आहे आणि तुम्ही कशात राहू नये? अंधारात. हे तुमच्या हातात आहे. प्रकाशात राहायचं का अंधारात राहायचं? सगळं आपल्या समोर आहे. जो स्टँड घेईल हे वचन उद्या त्यासाठी स्टँड घेईल, आणि जो आज वचनापासून पळणार उद्या हे वचन त्या व्यक्तीपासून पळणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्टँड घ्या. कोणासाठी? देवासाठी. तुमच्याकडे बायबल पाहिजे. तुमचं डिस्कशन बी कशावर पाहिजे? वचनावर. जसं तुम्ही एकत्र येता ना, तुमचं डिस्कशन तेच पाहिजे. फक्त मी हे शास्त्र भागात हे वाचलं, मला हे कळलं, हे आपलं लाईफ पाहिजेच. कमॉन, कळतं नाही तर आपलं डिस्कशन प्रभू तर नाहीच आहे त्या डिस्कशनमध्ये. अशा गोष्टी आहेत का ज्या प्रभूला न आवडणार आहे. आपलं डिस्कशन असं पाहिजे का जे आपल्याला स्ट्रॉंग करणार आहे. येस. अशी फेलोशिप पाहिजे का जी फक्त कशाबद्दल बोलणारी आहे? वचनाबद्दल. अशीच संगती तुम्ही केली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा लोकांसाठी संगती करूच नका जे फक्त दैहिक गोष्टी बोलतात. संगती तीच करा का जिथं 4 आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला काय भेटतील, शिकायला भेटतील आणि प्रभूचा गौरव होणार. मग ती निंदा होण्यापेक्षा न बोललेलंच बरं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही तर फायदा तर होत नाही, फक्त काय होती? निंदा होती, हेवा होतो, उठाटे होतो, तिथं गौरव होत नाही. उलट जो आध्यात्मिक पोझिशन आहे ना ती पोझिशन पण डाऊन होती, आणि आध्यात्मिक त्याचा जो प्रभूच्या प्रती जो पॅशन असतो ना तो ढिल्ला पडून जातो. येस. कमॉन, किती लोकांना समजतं? कळतं प्रत्येकाला. प्रभूंनी शिष्यांना वेगळं ठेवलं यासाठी ना की बाबा हे सदुकी परुषी नाही, यांच्याकडे मग तुम्ही ढिल्ले पडू नका. म्हणतो म्हणायचा हे जे सांगतात ना ते नक्की करा, पण हे जसं करतात तसं तुम्ही करू नका. का? कारण देवाला माहित होतं की ह्यांना बघून ढिल्ले पडतील. येस. म्हणजे जे एक रिस्पेक्ट असतं ना, प्रभूचं भय असतं ना, कधी कधी अवतीभोवतीचं वातावरण बघून आहे ना ते भय आणि रिस्पेक्ट काय होऊ लागतं, आमचं जाऊ लागतं. आम्हाला वाटतं अरे त्यांनी केलं मग मी केलं तर काय फरक पडतो? अरे तो नरकात जाईल, तू घाल जातो. येस. त्याच्यामुळे तुझा आवेश तू कमी होऊ देऊ नको. तू आपली पकड मजबूत ठेव. येस. कोणाच्या प्रती? देवाच्या प्रती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी दुसऱ्याकडे बघून मोटिवेट नाही व्हायचं, सॉरी डिस्टर्ब नाही व्हायचं. चर्च आपल्याद्वारे तरी कोणाला तरी मोटिवेट करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी लोक म्हणतात आज अभिषेक जाणवला, अरे मग तुझा अभिषेक लोकांना जाणू दे. येस. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. कधी लोक आज एनॉइंटिंग नव्हता, मग तुझा एनॉइंटिंग होऊ दे ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी दुसऱ्याच एनॉइंटिंग घ्यायचं काय? अरे तू तर बन कधी करण्यासाठी इन्स्पिरेशन. तुझ्याकडे बघून बी तर कधी काही वाटलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कम ऑन. किती लोकांना समजतं? जर समजतंय तर टर्न व्हा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं देवाचं वचन सगळं माहिती आहे आम्हाला. आता 7 शब्द पण लोकांना पाठ असतात. काय वचन असणार आहे, पुनरुत्थान दिवशी काय वाचना असणार आहे. सेवक बोलायचे पहिले मोठ्या चर्चमध्ये, म्हणजे जिथं लय मोठी मंडळी असन ना ते तर मागे तर प्रिचिंगच चालू करतात, बसल्या बसल्या पाळक काय बोलणार आहे एवढं त्यांना पाठ झालेलं आहे. कमॉन, कळतं? जिथं खूप मोठी मंडळी लोक तिथं प्रीच करतात, हे आपले डिस्कशनमध्ये प्रीच करायला सुरू होतात की तो काय काय बोलणार आहे. आता हे ज्ञान एवढं आहे, मग हे ज्ञान पूर्ण कर. कोणामध्ये? स्वतःमध्ये. जरी पूर्ण होणार नाही हे प्रत्येक ज्ञान, हे प्रत्येक वचन तुझ्या अगेन्स्ट काय करणार? उभं राहणार. प्रेज द लॉर्ड. कमॉन. किती लोकांना कळतं? आम्हाला कळावं चर्च परमेश्वर आज आमच्याशी काय बोलतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं इच्छा आहे चर्च वचन आपल्यामध्ये काय व्हावं? पूर्ण व्हावं. आणि ते वचन प्रभू येशू आहे, ते दार ठोकतो आणि ते दार काय करा? ओपन करा चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाचा गौरव होऊ द्या आणि आपलं लाईफ टर्न होऊ द्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे जे वाचतोय ना आपण, येशू पुढे त्यांचे पाय धुणार होता, येशू नंतर पुढे जाणार होता, पित्याकडे जाणार होता, पण तो त्यांच्या लोकांना तयार करतो. आता तुम्हाला सगळं शिकवलंय, तुम्हाला सगळं समजवलंय, आता तुमचं काम आहे का तुम्हाला स्पिरिच्युअल व्हॅल्यूज पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर त्या व्हॅल्यूज नाही तर काही फायदा होणार नाही, पुढे तुमची प्रगती मला दिसणार नाही. पण जर तुम्ही आजचं वचन पकडलं तुमचं लाईफ टर्न होईल आणि प्रभूचा गौरव तुमच्यामध्ये होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आमचं लाईफ टर्न करणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण जर टर्न नाही झालं तर ते अगेन्स्ट उभं राहणार. येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज वचन आपल्यामध्ये काय होऊ द्या? पूर्ण होऊ द्या.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रे करू आपण. तुला धन्यवाद देतो. असं नाही का तुला आम्ही जाणत नाही, ओळखत नाही. भरपूर गोष्टी तू प्रगट केल्या, भरपूर काही शिकवलं. कारण आता आम्ही ते लोक नाही आहेत का जे बंधनामध्ये होतो. येस प्रभूजी. खूप पूर्वी तू बंधनातून काढलं. ज्या दिवशी येशू समजला त्या दिवशी मी बंधनातून निघालो. येस. तुझं महत्त्व तुम्हाला पटवून दिलं. आध्यात्मिक जीवन काय, आध्यात्मिक जीवनाचे शस्त्र काय, आध्यात्मिक जीवन कसं जगावं, कोणत्या गोष्टींना स्थान द्यावं. प्रभू प्रत्येक महत्त्व वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे नेहमी 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 तू पटवून सांगितलं. Yes. कधी विश्वासबद्दल सांगितलं, कधी समर्पणाबद्दल सांगितलं, कधी नाकर्तेपणाबद्दल सांगितलं, कधी जबाबदारीबद्दल सांगितलं. प्रभू तू हेच विषय प्रभू वेगवेगळ्या पद्धतीने आमच्या समोर मांडतो. येस प्रभूजी. मग इतकं सगळं ऐकून, इतकं सगळं समजून प्रभू शेवटी ते वचन आमच्यात पूर्ण होत नाही. तर ते म्हणतो ऐक, हेच वचन तुझ्यावर उभं राहणार. आज कृपेचा काळ आहे, पण येणारा समय प्रभूचा आहे. येस. येणारा समय न्यायाचा आहे. येस. पण त्या दिवशी हे वचन गप बसणार नाही. हा आपला हिशोब तुझ्यात मागल. म्हणून आज पळू नकोस, येस. बेजबाबदार होऊ नकोस. छोट्या छोट्या गोष्टीत परमेश्वर फेथफुलनेस बघतो. येस. तुझा हार्ट चेक करतो. काय Yes. तळमळ आहे, काय पॅशन आहे मस्साठी, त्या प्रार्थनेसाठी, त्या फेलोशिपसाठी. आणि जर ती पॅशनमध्ये ढिल्लेपणा आहे, ही गोष्ट कधी प्रभूला आवडत नाही. येस. पण जो व्यक्ती देवाला शोधणारा, देवाला स्थान देणारा, नेहमी आपल्या मनात देवाला उंचावणारा, हे पाहणारा का प्रभू तुझं वचन कुठं मला पडू द्यायचं नाही माझ्या Yes, जीवनात, प्रभूजी. जो नेहमी प्रभूचं वचन उचलण्यासाठी तयार असतो, त्याच व्यक्तीला हे वचन आपल्यात पूर्ण Yes. होऊ दे. न्यायाच्या दिवशी त्याच्या विरोधात उभं राहणार नाही. ते म्हणणार का यात हे वचन पूर्ण झालंय. येस. प्रभू येशू आम्हाला अनुग्रह दे. कारण वचन पूर्ण होणं गरजेचं आहे. Yes, कारण येशू प्रभू. म्हणतो मी पूर्ण केलं. येस. जे वचन बोलल्या गेलं ते वचन माझ्या विरोधात उभं राहू शकत नाही. ते म्हणू शकत नाही की तू पूर्ण नाही केलं. Yes. तो म्हणतो मी पूर्ण केलं. मला पण प्रत्येक वचन माझ्यामध्ये पूर्ण करायचंय. Yes, प्रभूजी. पवित्र आत्मा मला सहाय्यता Yes, कर, Lord. मला मदत कर. Yes, मी प्रभूजी. ऐकतो, मी उत्साही होतो, परंतु पुन्हा जगात जाऊन जगी होऊन जातो. Yes, say बाप्पा. पुन्हा प्रभू ते माझ्यातून निघून जातं. Yes, पण प्रभू. अशी आग लागू दे पवित्र आत्म्याची. Yes, say बाप्पा. असं इन्स्पिरेशन मला मिळू दे Yes, प्रभू. प्रभूजी. असा इन्स्पायर मी होऊ दे प्रभू. Yes, का जीव, प्रभू. आत्मा, शरीर माझं पूर्ण समर्पित होऊ दे. Yes, आणि Lord. फक्त मी तुझ्या मागं आणि पुढे चालू दे प्रभू. Yes, आणि देवा प्रभू. तुझा गौरव हो दे प्रभू. माझ्यातून थंडपणा काढ. येस लॉर्ड. पुन्हा आध्यात्मिक मी पेटू दे. Yes, say पुन्हा बाप्पा. सकाळी प्रार्थना, संध्याकाळी प्रार्थना, आणि पुन्हा ते वेळ काढणं, बायबल वाचणं, पुन्हा ते वेळ काढणं, तुला शोधणं, तुला जाणणं, तुझ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेणं. प्रभू ती आतून एक आग लागणं का मला देवासाठी काहीतरी करायचं. ओ मला या नश्वर गोष्टीत राहायचं नाही, मला या पापमय गोष्टीत टाइमपास करायचा नाही, मला प्रभूसाठी जगायचंय. Yes. मला देवाच्या कामात जायचंय, मला देवाच्या कामासाठी उभं राहायचंय. प्रभू ती आग लागू दे, ते पॅशन येऊ दे. उठता बसता फक्त प्रभू प्रभू असू दे प्रभू. या समय पेटून काढ प्रत्येकाला, आग लागू दे प्रत्येकामध्ये Yes, Lord. पित्या. आणि पुन्हा प्रभू एक नवीन डाव सुरू Yes, हो दे प्रभू प्रभू. तुझ्या गौरवासाठी. आणि तुला गौरव मिळू दे Yes, माझ्या Lord. पित्या. लॉर्ड तुझी अग्नी इथं आहे, येस say तुझा बाप्पा. फायर इथं आहे प्रभू. Yes, आणि तो प्रभू. प्रत्येकात मी स्वीकारतो स्वीकारतो येशू नावाने. बाप्पा. आणि पेटून ठेवू दे त्यांचं आध्यात्मिक Yes, जीवन. प्रभूजी. समर्पण वाढू दे आम्हा सर्वांचं Yes, प्रभू. Lord. आणि देवा तुला गौरव मिळू Yes, दे say बाप्पा. येशू नावाने. आमेन. आमेन.